नमस्कार मित्रांनो. विद्यार्थी जीवनात सामान्य ज्ञान अवगत असणे हे खूपच महत्त्वाचे असते. सध्या विविध शासकीय स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती प्रकाशित होत आहेत. त्यासाठी आपण देखील पूर्णतः तयारीत असायला हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध शासकीय स्पर्धा परीक्षेत विचारलेले प्रश्न अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, कृष्णा व कोयना या नद्यांचा उगम कुठे होतो? आपले पर्याय आहेत: ए माथेरान, बी भीमाशंकर, सी महाबळेश्वर, डी पन्हाळा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाबळेश्वर. कृष्णा व कोयना या नद्यांचा उगम महाबळेश्वर येथे होतो. प्रश्न दुसरा, साल्हेर मुल्हेर किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपले पर्याय आहेत: ए नाशिक, बी अहमदनगर, सी पुणे, डी कोल्हापूर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाशिक. साल्हेर मुल्हेर किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. प्रश्न तिसरा, शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कुठे आहे? आपले पर्याय आहेत: ए बारामती, बी कोल्हापूर, सी पन्हाळा, डी अहमदनगर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोल्हापूर. शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोल्हापूर येथे आहे. प्रश्न चौथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? आपले पर्याय आहेत: ए कोल्हापूर, बी नागपूर, सी अहमदनगर, डी छत्रपती संभाजीनगर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? आपले पर्याय आहेत: ए मुंबई उपनगर, बी मुंबई शहर, सी बुलढाणा, डी अमरावती. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी मुंबई शहर. महाराष्ट्रात खालीलपैकी मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही. प्रश्न सहावा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास कोणत्या नावाने संबोधले जाते? पर्याय: ए कोकण, बी खानदेश, सी घाटमाथा, डी मावळ प्रांत. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मावळ प्रांत. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास मावळ प्रांत या नावाने संबोधले जाते. प्रश्न सातवा, सोलापूर येथील कोणती उत्पादने प्रसिद्ध आहेत? आपले पर्याय आहेत: ए चादरी, बी घोंगड्या, सी सतरंजा, डी उपरणे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चादरी. सोलापूर येथील चादरी ही उत्पादने प्रसिद्ध आहेत. प्रश्न आठवा, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? आपले पर्याय आहेत: ए भीमा, बी गोदावरी, सी कृष्णा, डी पूर्णा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए भीमा. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भीमा नदीवर आहे. प्रश्न नववा, सांगली जिल्हा कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आपले पर्याय आहेत: ए हळदीच्या, बी केळीच्या, सी आंब्याच्या, डी संत्र्याच्या. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए हळदीच्या. सांगली जिल्हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न दहावा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए सातारा, बी सांगली, सी अमरावती, डी नागपूर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांगली. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. ह्यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, कोयना धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? आपले पर्याय आहेत: ए शिवाजी सागर, बी नाथ सागर, सी आनंद सागर, डी इंदिरा सागर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिवाजी सागर.
कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर या नावाने संबोधले जाते? प्रश्न 12वा, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत ए सातारा, बी सांगली, सी कोल्हापूर, डी सोलापूर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सातारा. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न 13वा, पंडित नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजेच डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? आपले पर्याय आहेत ए अहमदनगर, बी पुणे, सी नाशिक, डी नागपूर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अहमदनगर. पंडित नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजेच डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगरच्या तुरुंगात लिहिला. प्रश्न 14वा, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? आपले पर्याय आहेत ए अण्णाईमुडी, बी कळसुबाई, सी गुरुशिखर, डी माथेरान. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए अण्णाईमुडी. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अण्णाईमुडी हे आहे. प्रश्न 15वा, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? आपले पर्याय आहेत ए त्रिपुरा, बी नागालँड, सी सिक्कीम, डी गोवा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी गोवा. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य गोवा हे आहे. प्रश्न 16वा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? आपले पर्याय आहेत ए रामेश्वरम, बी कन्याकुमारी, सी इंदिरा पॉइंट, डी यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी इंदिरा पॉइंट. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे. प्रश्न 17वा, 1960 साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते? आपले पर्याय आहेत ए 7 विभाग, बी 6 विभाग, सी 5 विभाग, डी 4 विभाग. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी 4 विभाग. 1960 साली महाराष्ट्रात एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. प्रश्न 18वा, वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे उद्घाटन कोणी केले? पर्याय ए द्रौपदी मुर्मू, बी नरेंद्र मोदी, सी राजनाथ सिंग, डी अमित शहा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नरेंद्र मोदी. वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. प्रश्न 19वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? आपले पर्याय आहेत ए 318, बी 326, सी 365, डी 385. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 365. 2021च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे. प्रश्न 20वा, उपनदेव सुपनदेव ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपले पर्याय आहेत ए बुलढाणा, बी रत्नागिरी, सी जळगाव, डी नांदेड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जळगाव. उपनदेव सुपनदेव ही गरम पाण्याचे झरे जळगाव जिल्ह्यात आहेत. प्रश्न 21वा, भारतातील पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात? आपले पर्याय आहेत ए सोलापूर, बी अहमदनगर, सी पुणे, डी नागपूर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी पुणे. भारतातील पूर्वेकडील ऑक्सफर्ड पुणे शहराला म्हणतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.